ही संविधानिक लढाई आहे हे मी पहिल्यापासून सांगत होतो. माथी गरम करून दोन समाजात भांडण करून हा तिढा सुटणार नाही. 24 तारीख ही देखील जाईल, अशा 2 तारखा जरी दिल्या तरी काही होणार नाही. ही लढाई संविधानिक पद्धतीने लढावी लागेल. राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजाचं वाटोळं केलं. खालच्या पातळीचे राजकारण होत आहे. निफाडमधून मला मुलांचा फोन आला होता. निफाड येथील ओबीसी पोरांना तहसीलदार यांनी हाकलून दिले की तुमच्यासाठी जागाच नाही. ते NTD मधले आहे. मग ते NTD कोणाला दिले? NTDला जागा नाही म्हणणं हे किती धोकादायक आहे. शासनाने 1994चा दाखला दिला, तुम्ही यामध्ये बसत नाही म्हणाले. निफाडमध्ये ओबीसी उमेदवारांना डावलून फक्त मराठा तरुणांना घेण्यात आलं अशी तक्रार माझ्याकडे आली. आव्हाडेंनी फोनवरून ऐकवला ओबीसी उमेदवारांचा संवाद. भुजबळ यांच्या जिल्ह्यातील प्रकरण आहे. सरकारची भूमिका अशी असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? गरीब घरातील शेतकऱ्यांची पोरं आहेत. या देशातील एकही माणूस असे म्हणणार नाही की राम मंदिरासाठी बाळासाहेब यांचं योगदान नाही. बाबरी पडल्यावर सर्व जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली. पळकुटे तेव्हा पळून गेले. त्यांच्या कुटुंबासोबत जर असं होत असेल तर हे दुर्दैवी आहे. जागा वाटपाबाबत शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे निर्णय घेतील, त्यावर बोलायला मी मोठा नेता नाही. महापालिकेने आता कारवाई करायला सुरुवात केली पाजर, मात्र त्यांचं म्हणणं आहे की आम्ही भिवंडीत जाऊन टाकतो, ठाण्याच्या हद्दीत टाकत नाही. प्रदूषण तुम्ही कुठेही टाकताय तरी ठाणे जिल्ह्यातच टाकताय ना. अख्खी खाडी प्रदूषित होते ना. ही जमीन मालक कोण आहे ह्याची चौकशी करा. त्या जमीन मालकांच्या पोरांनी येऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दम दिला की परत तिथे दिसल्यास तंगड्यात उडून टाकू. आम्ही काय आमच्या स्वतःच्या हितासाठी करत नाही आहे. अख्ख्या ठाण्यामध्ये जो कचऱ्याचा वास पसरला त्याच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली. त्याच्या विरुद्ध जाऊन मी स्वतः तिथे गेलो. आमचे कार्यकर्ते नंतर गेले. गाड्या फुटल्या तरी सरकारला जाग येत नाही, पोलीस यंत्रणेला जाग येत नाही. 100 एकरच्या जागेवरती भरणी होणार असेल कचऱ्याची तर तुम्ही फायदा कोणाचा करताय? जमीन मालकाला भरणी करून हवी आहे, त्यानंतर तिथे अनधिकृत. कैबिनेट मंत्री को लाया गया, किस तरीके से आप इन चीज़ों को देखते हैं? मुझे लगता है कि न्यायपालिका का ये अपमान है, क्योंकि न्यायपालिका ने ये तय किया था कि इसमें प्रधानमंत्री, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे मुख्य न्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते हे असे 3 असतील. त्याच्यातलं त्यांनी मुख्य न्यायाधीशाला बाहेर काढलं आणि कॅबिनेट मंत्र्याला आत आणलं. याचा अर्थ इसका मतलब है कि जो पारदर्शिता लाना चाहती थी सर्वोच्च न्यायालय, वो लाने नहीं देंगे. सर, वडेट्टीवार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर माननीय आयुक्तांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तक्रारी बरोबर नाही आहेत, हे असं होऊ देऊ नका. जो बांधत असेल त्याच्यासकट आपल्या अधिकाऱ्याला जेलमध्ये पाठवा. आता आयुक्तांवर जबाबदारी आहे. तर बांधकाम चालू आहे मुंबऱ्यामध्ये, कोणी घाबरलेलं नाही. पैसे घेणं चालू आहे, कोणी घाबरलेलं नाही. स्वतः डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर भाव लावून कलेक्शन करतोय. कोणी घाबरलेलं नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बोलल्यानंतरही ठाण्यात ही अवस्था असेल तर मला वाटतं ठाण्यात कोणाचं राज्य आहे मग? म्हणजे आम्हाला दाबण्यापुरतंच राज्य आहे की बाकी सगळं मुक्त अर्थव्यवस्था आहे? स्क्वेअर फूटचे भाव वाढतील, जो आता भाव होता सध्या आदेश काढले. असं आहे की पूर्वी 100 रुपयामध्ये सगळे अधिकारी यायचे, रेट होता ना. 100 रुपयामध्ये सगळे अधिकारी यायचे. आता 100 रुपये फक्त DMCला द्यायचे. कारण का DMC पॉलिटिकल फायनान्सर झाला आहे. DMC हा सर्व पक्षांना 10 लाख, 15 लाख, 17 लाख असे वाटत असतो आणि त्याच्यातनं विरोधी पक्षाचे कार्यक्रम होत असतात. मी त्याच्याकडनं 1 रुपया नाही घेतला म्हणून हे सगळं मी बोलू शकतो. मी कुठल्याही बिल्डरकडनं रुपया नाही घेतला म्हणून मी हे सगळं बोलू शकतो. सर, राम मंदिर उजाड़ने के लिए हे सगळं माहिती आहे सगळ्यांना. कारवाई कोणीच करत नाही.
किनारी मँग्रोव्ह देखील आहेत. मँग्रोव्ज आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मँग्रोव्ह सोडून द्या. अहो अख्खा कचरा खाडीत जातोय ना. आणि आपला कचरा हा आपली खाडी ही परदेशी पक्षी येण्याची जागा आहे. सायबेरियाहून पक्षी आपल्याकडे येतात. म्हणजे जवळजवळ 10,000 किलोमीटर लांबनं उडून पक्षी इथे येतात. ते काहीतरी क्लायमॅटिक हे आहे ना. म्हणजे त्याच जागी जर प्रदूषण होणार असेल तर ते पक्षी येतील कसे. आपण काहीच सांभाळणार नसू, प्रदूषण सांभाळणार नसू, पक्षी संवर्धन सांभाळणार नसू. आम्ही बोलून 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 थकलो. सरकारला काहीच पडली नाही तर आम्ही प्रत्येकी गाडीमागे काहीतरी पैसे दिले जातात. ते जाऊ द्या. ते मला कोण पैसे घेतं, कोणाला पैसे मिळतात ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आपले हात स्वच्छ असताना आपण काय याचा विचारही करायचा नाही. हे बघा, हे मँग्रोव्ज तोडून भरती चालू आहे बंडीचा. आमच्याकडे दररोज फोटो येतात. व्हिडिओ चालेल. निसर्गाच्या हानीला याला जबाबदार कोण असणार आहे? आता तुम्ही गाड्या कोणाचा इशारा पण मागे दिला होता. आता येणाऱ्या काळात पुन्हा काय इशारा असणार आहे? ह्याला पोलीस आयुक्त, ठाणे महानगरपालिकेचे पोलीस आयुक्त, आपले महापालिका आयुक्त, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, हे सगळेच जबाबदार आहेत. मिलीजुली सरकार आहे. तुझ्या गळा माझ्या गळा गाणं आहे ना, तुझ्या गळा माझ्या गळा, असं आहे ते. असं बघतात बाळासाहेब ठाकरे त्यांचं मोठं योगदान आहे का राम मंदिरसाठी? या देशातला एकही माणूस असं म्हणणार नाही की राम मंदिरामध्ये बाळासाहेब ठाकरे, सरसेनापती कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान नाही. जेव्हा बाबरी मशीद कोसळली, पाडण्यात आली, आणि जेव्हा एकही जण ती जबाबदारी घ्यायला पुढे येत नव्हता की होय मी पाडली म्हणून सांगायचे, जबाबदारी घ्यावी लागते ना. एखादी कृत्य केल्यानंतर त्याची जबाबदारी, परिणामांची चिंता न करता जबाबदारी घ्यावी लागते. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली आणि सांगितलं होय मला गर्व आहे की माझ्या शिवसैनिकांनी ती पाडली. खरं तर त्यांना ते बोलायची गरज नव्हती, पण सगळे कुठे पळून गेले म्हणून त्यांनी ते वाक्य बोलले. ते आता त्यांना म्हणजे त्यांच्या ज्या घरातनं हे सगळं घडलं त्या घरच्यांना जर बोलवत नसतील तर ही दुर्दैवी बाब आहे. उद्धव ठाकरे गेले तर जास्त किंमत त्यांना मिळेल का? त्या अनुषंगाने नाही, आता कोणाला किंमत मिळेल, कोणाला भाव मिळेल, कोणाचं किती भाव आहे हे काय सांगण्यासाठी मी इथे बसलेलो नाही आहे. त्यामुळे बोलवायला हवं होतं. सर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे सुद्धा आमदार पत्राची सुनावणी होणार आहे. ठीक आहे ना, न्यायालयीन प्रक्रिया आहे. अध्यक्ष हे न्यायाधीश आहेत. न्यायाधीशांपुढे जाऊन आम्ही आमचं म्हणणं मांडू. कारण का महाराष्ट्रातल्या कोणालाही विचारा राष्ट्रवादी कोणाची, त्याचं उत्तर शरद पवारांची असंच येतं. मात्र नार्वेकर कुठं वेळ काढूपणा करतात का आलेल्या निर्णयासंदर्भात? आता ह्याच्याबद्दल काय बोलायचं. 1.5 वर्ष झालं सरकार आहे. हे सरकार कसं आलं आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. 1.5 वर्ष हे सरकार चालतं, ह्याचाच अर्थ न्याय मिळत नाही. न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, मिळेल अशी अपेक्षा. सर, लोकसभेच्या जागेसाठी आता शिवसेनेने सांगितले की आम्ही 23 जागा लढवू आणि हे सर्व काही गोष्टी ज्या आहेत ते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, बर्गे यांच्यावर चर्चा आली. दुसरीकडे आता काँग्रेस देखील म्हणते की 25 जागा रणनीतीत ठरवली आहे. तर आपलं या संदर्भात कसं मत असेल की आपलं राष्ट्रवादीचं? मी एवढा मोठा नेता नाही. काय ठरते ते पवारसाहेब, सोनिया गांधी आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामध्ये ठरेल. त्यामुळे ह्या प्रश्नावर मला काही बोलायचं नाही.
सर अमोल गटकरींकडनं आता राष्ट्रवादी फुटल्याचा आणि सोडल्याचा जो आहे आता कबुली त्यांनी दिलेली आहे. पहिला जर दोन्ही गट जर सांगत असेल की कुठेही फुटली नाही किंवा हे जर केले नाही, आता त्यांनी अशा प्रकारची कबुली दिली. अमोल मिटकर अमोल मुटके काय ते असं बोलतात ह्याच्यावरती बोलायला मला सर जरांगे पाटिल और सरकार के बीच में भुजबळ म्हणतात त्याला जे आरक्षण पाहिजे ते बोला, मी बोलणार नाही यामध्ये. नाही असं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला कोणाबद्दलच काही बोलायचं नाही. मी पहिल्यापासून सांगत होतो की हा संविधानिक तिढा आहे आणि हा तुम्हाला संविधानिक पद्धतीने सोडावा लागेल. माथी गरम करून लोकांना अपशब्द बोलून एक दुसऱ्यांना कुस्तीसारखं आव्हान देऊन हा वाद मिटणारा नाही आहे. आणि दोन समाजामध्ये भांडून लावून आपली राजकीय पोळी भाजणे हे जर राज्यकर्ते करायला लागले तर हा महाराष्ट्र स्थिर कसा राहील. माझं अजूनही म्हणणं तेच आहे की हा संविधानिक लढाई आहे की सगळ्यांनी एकत्र बसून सगळ्यांचेच जेवढी राजकीय क्षमता आहे, विचार करण्याची क्षमता आहे, त्याचा बरोबर उपयोग करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. 24 तारीख झाली, आता 24 तारीख आली, काही होणार नव्हतं 24 तारखेपर्यंत. अजून 2 24 तारखा गेल्या तरी काही होणार नाही आहे. ह्याच्यातनं निष्कारण सामाजिक अस्थिरता निर्माण होते आणि हे महाराष्ट्राच्या हिताची नाही. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की शेवटपर्यंत न्याय दिला जाईल. नाही, आता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर मला काही बोलायचंच नाही आहे. त्यांनी 24 तारीख दिली होती ना, काही झालं का? मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की 24 तारखेपर्यंत काहीच होणार नाही. आता कसं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या कोणी काही बोलतं, कोणी कशावरही बोलतं. एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात मी कधी बघितलं नव्हतं आणि ह्याच्यामध्ये पडण्यासारखं पण नाही. सर अयोध्या संदर्भात आता मी तुम्हाला सांगतो, मला आत्ता निफाडवरनं फोन आला होता. त्या निफाडवरच्या पोरांना, OBC पोरांना तिथल्या तहसीलदारांनी हाकलून दिलं की तुमच्यासाठी जागाच नाही. ते NT-ड मधले आहेत. आता हे NT-ड तुम्ही कोणाला दिले? तुम्हाला म्हणजे NT-Dला जागाच नाही असं म्हणणं हे किती धोकादायक आहे. मी वाटल्यास तुम्हाला मोबाईलवर ऐकू शकतो. ऐकायचं आहे? ती पोरं तुझ्या बाजूला आहेत का रे? दे त्यांना. हॅलो, काय झालं रे एक्झॅक्ट? हा, लेखी परीक्षा घेतली पोलीस पाटीलसाठी, NTD मधूनच घेतली. हा, आणि आता जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यामध्ये त्यांनी OBC मध्ये फक्त आपले जेवढे वंजारी वगैरे जेवढे कॅन्डिडेट होते ना ते सगळे काढून टाकले आणि OBC साठी त्यांनी फक्त मराठा कॅन्डिडेट गाय धरले. नाही, आता मला हे सांग की ते कुणब्यांना आरक्षण आहेच, पण कुणबी NTD मध्ये बसतात का? हा त्यांनी तोच नाही 1994चा काहीतरी नियम आहे ते म्हणा आम्हाला वरून सरकारने दिलाय आता आणि त्यानुसार त्यांनी हे करायला लावलंय बुवा. मग यांना जर OBC मध्ये जर त्यांनी अपयश नव्हतं तर मग त्यांनी लेखी परीक्षेसाठी आपल्याला काही का धरलं बुवा असं कॅन्डिडेट आमचं म्हणणं आहे. मग त्यांनी लेखी परीक्षा दिली होती का? हो, लेखी परीक्षा दिली, आपल्याला ओरलसाठी पण प्राप्त ठरलोय आपण. नाही, पण ते NTD मध्ये कसे होऊ शकतात?
हा मी तेच तेच नाही, मग त्यांनी 1994 काहीतरी तो जी आर आणलाय, मग आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलाय का आम्हाला लेखी अर्ज तुम्ही द्या बुवा, का तुम्ही लिहून द्या का आम्ही नाही याच्यासाठी पण काही नाहीये, मग आम्ही 1994 नंतर सरकारने परत एकदा साठी हे केलं ना, गोपीनाथ मुंडे साहेबांनी. हो, मग 2011ला आपले कॅन्डिडेट बसले तिथे त्या जागेवर. ते जेव्हा 2011ला जे पोलीस पाटील झाले ना, हम्म. त्यामध्ये आपले काही कॅन्डिडेट बसले, पण आता ज्याच्यात त्यांनी डायरेक्ट जी आर दिलाय तो 1994. मग आम्ही त्यांच्याकडे लेखी मागितले प्रांतांक, आम्ही अर्ज करून आलोय. म्हणजे वंजाऱ्यांना उभंच नाही केलं. हो, डायरेक्ट काढून दिले, तुम्ही बसतीच नाही म्हणा. त्यांच्या लिस्टला नावच नाही घेतले डायरेक्ट त्यांनी आपले. ठीक आहे. हो, हेमांगी पाटील म्हणून प्रांत येते, त्यांचा नंबर तुम्हाला लागला तर व्हॉट्सअप करतो सर मी. मला व्हॉट्सअप कर. DYSP आपले, हम्म? DYSP आपले निलेश पालवे. पण त्याचं काही काम नाही ना त्याच्यात. नाही हात, पण ती कमिटी ते दोघांची तिथे, ते दोघं घेत आहे इंटरव्ह्यू. मग निलेश पालवेचा नंबर पाठव मला, आणि त्या तिचा पण पाठव, पाठव. हेमांगी पाटीलचा. हो पाठव. हो हो.